चला आता वर्ड प्रॉब्लेम्समधला आपला प्रॉब्लेम सेट 1 मधला 7व्या क्वेश्चनमधला 5वा क्वेश्चन काय आहे म्हणते ते पाहू. इन अ फॅक्टरी द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स इज 5:3. एका फॅक्टरीमध्ये कुशल कामगार स्किल्ड वर्कर्स आणि अनस्किल्ड वर्कर्स अकुशल कामगार याच्या सॅलरीचा रेशो आहे 5:3. यांच्या पगाराचा रेशो दिला आहे 5:3. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम इज ₹720. एका दिवसाची दोघांच्याही पगाराची बेरीज जर केली तर ती ₹720 आहे. फाइंड द डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स. डेली वेजेस म्हणजे रोजंदारी किंवा मजुरी, एका दिवसाची मजुरी किती रुपये आहे स्किल्ड वर्करची आणि अनस्किल्ड वर्करची पण ते काढायचं आहे आपल्याला. चला तर मग याच्यावरून पहिली कंडिशन काय आहे ते शोधू आधी आणि त्याच्यावरून मग ठीक आहे ना अज्युम करून कंडिशनमध्ये टाकू. समजा आपण काय करू, लेट अस अज्युम दॅट एक्स इज द एक्स रुपीज घेऊ आपण, ठीक आहे ना. एक्स रुपीज इज द डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर्स घेऊ आपण, है ना. जे वर्कर आहेत स्किल्ड त्यांची दिवसाची एका दिवसाची मजुरी आपण ₹X घेऊ अँड ₹Y इज द डेली वेजेस ऑफ अनस्किल्ड वर्कर्स घेऊ आपण. ठीक आहे ना. अकुशल कामगाराची एका दिवसाची मजुरी आपण Y घेतली आणि कुशल कामगाराची एका दिवसाची मजुरी आपण ₹X घेतली. मग आता आपल्याला दिलेलं काय की त्यांच्या सॅलरीचा रेशो हा 5:3 आहे. मग आता पहिली अट काय सांगते, बाय फर्स्ट कंडिशन काय सांगते आपल्याला की यांच्या सॅलरीचा रेशो हा 5:3 आहे. मग स्किल्ड वर्करची सॅलरी आपण X घेतली, त्याच्यासोबत अनस्किल्ड वर्करची सॅलरी आपण एका दिवसाची Y घेतली, तर ह्यांच्या सॅलरीचा रेशो हा 5:3 येते असं म्हणणं आहे यांचं. मग याच्यावरून आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 3 × X = 5 × Y. ह्याला जर का ट्रान्सफर केलं तर होईल 3X - 5Y = 0. ह्याला आपलं पहिल्या कंडिशनवरचं पहिलं इक्वेशन. तर दुसरी कंडिशन काय म्हणते, बाय सेकंड कंडिशन काय म्हणते की टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720. म्हणजे एका दिवसाची दोघांच्याही पगाराची बेरीज ही 720 आहे. मग एका दिवसाचा स्किल्ड वर्करचा पगार आपण X घेतलाय आणि एका दिवसाचा अनस्किल्ड वर्करचा पगार आपण Y घेतला आहे आणि याची बेरीज किती येते म्हणते तर 720. हे झालं आपलं दुसरं इक्वेशन. आता या दोन इक्वेशनला घेऊन सायमल्टेनियस सोडवायचं. त्याच्यासाठी आधी पाहावं लागेल आपल्याला कुठं कोएफिशियंट सेम आहेत का नाही. इथं 3 आहे, इथं 1 आहे, इथं 5 आहे, इथं 1 आहे ना. मग काय करता येईल, तर या इक्वेशनला आपण एक तर 3 मल्टिप्लाय केलं तर Xचा कोएफिशियंट सेम होईल किंवा 5 मल्टिप्लाय केलं तर Yचा कोएफिशियंट सेम होईल, है ना. मग आपण काय करू, इक्वेशन नंबर 2 ला 5 मल्टिप्लाय करू. मग इथे 5 मल्टिप्लाय केलं तर 5X प्लस इथे 5 मल्टिप्लाय केलं तर 5Y आणि इथं 5 मल्टिप्लाय करा 5 0 0 5 2 10 C0 कॅरी आला 1 5 7 35 आणि 1 3600. हे आलं आपलं न्यू इक्वेशन. आता आपल्याला या इक्वेशनचं काम नाही, या इक्वेशनचं काम नाही कारण याच्यात आपण चेंज करून हे इक्वेशन आणलं. आता आपल्याला या दोन इक्वेशनचा विचार करायचा. इक्वेशन नंबर 1 आणि 3 मध्ये एका जागेवर 5y दिसते है ना, म्हणजे कोएफिशियंट सेम आहे. मग आता यांचे चिन्ह पण अपोजिट आहेत. मग यांची ॲडिशन केली की आपलं आन्सर येऊ शकते. मग आपण काय करू, ॲडिंग इक्वेशन 1 and 3. मग ते 3X - 5Y = 0 आणि खालचं इक्वेशन 5X + 5Y = 3600. यांची ॲडिशन करत असताना हे कट होतील. 5 + 3X किती झाले, 5X + 3X 8X = हे 3600 ॲज इट इज. हे 8 ट्रान्सफर करा इकडे, ते डिनॉमिनेटरमध्ये येतील है ना. मग आता डिवाइड करा 8 न 3600ला, ठीक आहे ना. 8 × 32 झाले, किती उरले 4 0 8 45 है ना.
आणि मग तो 0 घेतला तर इथं 0, म्हणजे हे किती आन्सर येते 450. एक्स इज इक्वल टू आलं 450. म्हणजे आपल्याला स्किल्ड वर्करची दिवसाची पगार, एका दिवसाची मजुरी किती मिळाले 450. आता कोणी एका इक्वेशनमध्ये, समजा मी इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवतो, पुट इन इक्वेशन 1. मग इथे ठेवा लागेल आपल्याला 3 × x म्हणजे 450 वजा 5y इक्वल टू 0. या 3 गुणून घ्या. 3 0 0, 3 5 15, 5 चला 1, 3 चूक 12 आणि 1 13, वजा 5y बरोबर 0. आता हे 1350 तिकडे ट्रान्सफर करू. मग 1350 तिकडे ट्रान्सफर केले तर इथं काय उरेल -5y इक्वल टू -1350 होतील तिकडे गेल्यावर बरोबर चिन्हाच्या. मग आता हा 5 इकडे ट्रान्सफर करू, -1350 भागिला 5. आता 1350ला 5 न भागा, 5 दोन्ही 10, किती उरले 3, 5 7 35 आणि तो वर गेला 0 है ना, म्हणजे 270. -y इज इक्वल टू -270. मग दोन्हीकडचे मायनस साईन कॅन्सल करून टाकू, म्हणजे किती येते आन्सर 270. म्हणून मग आपल्याला आन्सर काय लिहिता येईल, डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर, डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर्स इज रुपीज. किती रुपये झाले डेली वेजेस, एक्स म्हणजे 450 रुपये, आणि दॅट ऑफ अनस्किल्ड वर्कर्सची डेली वेजेस किती आली 270 रुपये.